सगळे प्रयत्न केले तरी अजून झोप येतेच आहे. काय करू मी आता? आणि काय झालं? अगं हा काय प्रकार आहे? आम्हाला खूप झोप येत होती. हा. मी सगळे उपाय करून झाले पण काहीच उपयोग होत नव्हता. म्हणून मी असं बांधून ठेवलं. वा, मस्त. छान डोकं लावलंयस हा तू. झोपा मग तुम्ही आता, मी करते अभ्यास. राणी सरकार, मला असं वाटतं तुमच्या निद्रेची वेळ झालेली आहे. आता हे काय नवीन? अगं म्हणजे झोप, तू आता तुला झोप लागते. हे बघ, आता झोपली नाहीस तर उद्या दिवसभर तुला झोप लागेल, आणि दिवसभर झोप लागली तर तुझा मेंदू चालणार नाही. अगं त्या क्लायंटशी बोलायचंय, त्याला व्यवस्थित समजवायचंय, म्हणजे तुझा मेंदू शांत असला पाहिजे की नाही? काही नाही हो सर, मला अभ्यास करू द्या, तुम्ही झोपा. नाही नाही, ते काही नाही, तू झोपायचंयस आता. सर नाही, मला हे सर बीर काही नाही, जेवढं सांगितलंय तेवढं ऐकायचं. ठेवतो. आणि काय झालं? काही नाही. तू एक काम कर, इकडे बस. इथे बस 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 बस. झोप. सर अगं झोप नको, झोप. टेन्शन नको. ये. आणि तू ना खूप ओव्हरथिंक करतेस. स्ट्रेस का घेतेस तू? आपण जसं ठरवलंय तसंच होणार आहे सगळं. काळजी करू नकोस. हा? IPC कलम 200 420 418 नुसार. राणी, या घरासाठी, आमच्यासाठी तू किती कष्ट घेतलेस, पण तू किती त्रास झाला तरी तो चेहऱ्यावर दाखवला नाहीस. उलट सगळ्या गोष्टींना सावरून घेत आहेस. तू खूप केलंयस माझ्यासाठी, पण मीच तुझ्यासाठी अजून काहीच करू शकलो नाही. मला ना तुझ्यासाठी काहीतरी करायचंय, पण काय करू? सगळ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवलाय, पण वेळेवर काय दिवे लावणार आहे कुणास ठाऊक. घरातली कामं मला करावी लागतील ते वेगळंच. संधीच हवी असते ना ग तुला घराच्या बाहेर जायची. घरातली कामं कोण करणार? नाही, ही बाई तर ठेवलीच आहे ना तुम्ही. बघा, त्या घराच्या बाहेर जायचं आणि उंडा राहायचं, एवढंच माहितीये तुला. मालती मॅडम, मी सकाळची सगळी कामं आवरली आहेत आणि आता परत आल्यावर करेन की मी सगळं. तुम्ही नका काळजी करू. हो, उपकारच केलेस हो माझ्यावर. बरं चला, मी आवरून घेते लगेच, है ना.